Good morning, students. Now we are going to see the next poem, fifth poem 2.5, that is Father Returning Home. And this poem is written by Dilip Chitre. He is the poet. We are going to take information about the poet now. Dilip Chitre, of course, he is Indian poet, Marathi poet, was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. याने मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही भाषांमध्ये आपलं लिखाणाचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना बायलिंग्वल पोएट असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे की जे दर्जेदार मराठी लिटरेचर आहे हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून जगाला त्याची ओळख करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हिज व्हर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड्स टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन्स ॲज अ मॅगझिन कॉलमिस्ट. म्हणजे त्यांनी पेंटिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं कार्य केलेलं आहे, फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे, त्याचबरोबर मॅगझिनमध्ये कॉलमिस्ट रायटिंग करण्याचं कामसुद्धा केलेलं आहे. सो इज द वर्सटाईल पर्सनॅलिटी, अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅडमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेस तुका, पॉप्युलर अभंगात, स्पिरिच्युअल पोएम्स. अभंगात मीन्स स्पिरिच्युअल पोएम्स तुम्हाला माहिती आहे, बाय संत तुकाराम. संत तुकाराम यांच्या जे काही अभंग आहेत पॉप्युलर, हे सर्व ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये त्यांनी केलेले आहेत सेस तुका या त्यांच्या वर्कमधून, आणि त्याबद्दल त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेला आहे. He had started translation of literary work of the saints in Marathi at the age of 16. वयाच्या 16व्या वर्षी महाराष्ट्रातील जे संत आहेत त्यांचं जे लिखाण आहे याचं ट्रान्सलेशन करण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. आणि त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याचे मेजर थीम काय असायच्या? एलिनेशन. एलिनेशन म्हणजे काय? एकटेपणा, एकाकीपणा. सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? डिसइंटिग्रेशन म्हणजे डिस्ट्रक्शन, म्हणजे स्वतःला उद्ध्वस्त करणे, उद्ध्वस्त स्थितीत जी व्यक्ती स्वतःला ऑब्झर्व करते अशी मनस्थिती. अँड डेथ म्हणजे मृत्यू. ह्या मेजर थीमवरती त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. आणि सध्याची जी पोएम आहे जी तुम्ही स्टडी करणार आहात याची सुद्धा मेजर थीम आहे, ती म्हणजे एलिनेशन आहे, एकटेपणा आहे, एकाकीपणा आहे, सॉलिटरीनेस आहे आणि एस्ट्रेंजमेंट म्हणजेच एलिनेशन, अशी याची थीम आहे या पोएमची. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बियन कम्युटर. आता ही जी पोएम आहे ही त्यांची पोएम ट्रॅव्हलिंग इन अ केज नावाचा जो त्यांचा पोएट्रीचा अल्बम आहे त्यातून घेतलेली आहे. आणि ही कोणाबद्दल पोएम आहे तर दिस इज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बियन कम्युटर. कम्युटरचा अर्थ काय होतो की द पर्सन हू ट्रॅव्हल्स ऑन डेली बेसिस फ्रॉम वन प्लेस टू अनदर इस्पेशली फॉर हिज वर्क. म्हणजे आपल्या कामासाठी म्हणून जो व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेली बेसिसवरती ट्रॅव्हलिंग करतो त्याला कम्युटर म्हटलेलं आहे. परंतु हा कम्युटर कसा आहे? सबर्बियन आहे. सबर्बियन म्हणजे काय? सबर्बमध्ये राहणारा, म्हणजे शहराच्या जवळ जो डेव्हलप झालेला भाग असतो त्याला आपण उपनगर म्हणतो. अशा उपनगरामध्ये राहणारा हा जो दररोज प्रवास करून जाणारा मनुष्य आहे याच्याबद्दलची ही गोष्ट आहे. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस म्हणजे निरस, एक्झॉस्टिंग म्हणजे दमलेला, अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. त्याचं जे काही डेली रुटीन आहे त्या व्यक्तीचं हे कसं आहे? डल आहे, मोनोटोनस आहे, निरस आहे, एक्झॉस्टिंग. ती व्यक्ती दमलेली आहे दररोज हे काम करून. आणि कसं आहे? पिटिएबल म्हणजे आपल्याला दया येते त्याच्या ह्या रुटीनवरती. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आणि त्यांना जे दिलं जाणारं जेवण आहे हे स्टेल फूड म्हणजे काय? शिळं जेवण आहे. त्यानंतर लॅक ऑफ शेअरिंग म्हणजे त्याच्या घरातील जे लोक आहेत ते त्यांचे जे जॉयज आहेत किंवा त्यांच्या फिलिंग्ज आहेत हे ह्यांच्याशी शेअर करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना एकांतवास किंवा एकाकीपणा त्या घरामध्ये आलेला आहे. म्हणजे घरात फॅमिली मेंबर आहेत परंतु बिकॉज ऑफ लॅक ऑफ कम्युनिकेशन देअर इज एलिनेशन. His children refuse to share their jokes and sorrows with the hardworking father, who, as a result, is forced to retire into solitude. Solitude एकाकीपणा, एकांतवास. म्हणजे त्यांचे जे घरातले फॅमिली मेंबर्स आहेत हे त्यांच्याशी मिळून मिसळून नाहीत. स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःचे जॉयस, सॉरोज
हे ह्या हार्डवर्किंग फादरशी शेअर करत नाहीत आणि म्हणून हे वडील एकाकी झालेले आहेत. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि ह्या मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्डमध्ये मनुष्य आहे हा आयसोलेट झालेला आहे, एकाकी झालेला आहे. आणि हा लोनलीनेस आपल्याला ह्या लेसनमध्ये, ह्या पोएममध्ये पाहायचा आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट दिस पोएम नाव. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. आता इथे काय सांगितलेलं आहे की वडील जे आहेत ते रात्री उशिरा येणारी जी ट्रेन आहे सर्वात, त्याच्यातून प्रवास करत येत आहेत. स्टँडिंग अमाउंट देअर सायलंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आता बघा, येलो लाईट कशाचं प्रतीक आहे, तर संध्याकाळचं प्रतीक आहे. किंवा असं आपण म्हणू की हे जे फादर आहेत म्हणजे त्यांचे वडील आहेत, हे आता वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. तर हे सुद्धा कवीला ह्या ठिकाणी सजेस्ट करायचं आहे की वडील हे वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत आणि आता सुद्धा त्यांच्या आयुष्याची पण संध्याकाळ झालेली आहे आणि त्या दिवशी पण संध्याकाळ झालेली आहे असं सूचित करायचं आहे. इमॅजरी आहे ती. आणि ते या गर्दीमधून, ट्रेनमधून येत असताना उभे राहून प्रवास करत आहेत. विथ द सायलंट कम्युटर्स. कम्युटर्स मगाशीच शब्द सांगितला की पर्सन हू ट्रॅव्हल्स ऑन रेग्युलर बेसिस फ्रॉम वन प्लेस टू अनदर इस्पेशली फॉर हिज ड्युटी ऑर वर्क. आपल्या कामाच्या निमित्ताने दररोज डेली अपडाऊन करणारा मनुष्य, तुमच्या मराठी भाषेमध्ये सांगता येईल याचा अर्थ. सायलंट असा का अर्थ, सायलंट असा शब्द का वापरलेला आहे, तर त्यांच्याबरोबर प्रवास करणारे जे सहप्रवासी आहेत, जे स्टँडिंग मोडमध्ये प्रवास करत आहेत, तर हे सर्व सुद्धा दररोजच ये जा करणारे, डेली अपडाऊन करणारे हे सर्व प्रवासी आहेत. आणि दररोज ते एकमेकांना भेटत आहेत, पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही. ते फक्त एकमेकांना पाहतायत, ज्याला आपण काय म्हणतो, तोंड ओळख फक्त म्हणतो. जे आपण त्या व्यक्तीला ओळखत असतो परंतु ती व्यक्ती कोण आहे, काय आहे आपल्याला माहिती नसतं. दररोज आपण पाहतो फक्त. इन दिस मॅनर सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. आता याचा अर्थ काय आहे बघा, तर तुम्ही एखाद्या नवीन प्रदेशामध्ये गेलात तर खिडकीजवळची जागा धरून तुम्ही आसपासच्या प्रदेशामध्ये काय आहे, काय विशेष आहे या प्रदेशामध्ये, इथलं नेचर कसं आहे हे तुम्ही कुतूहलाने पाहत असता. परंतु हे जे काही सबर्ब आहे, जे त्यांना ट्रेनमधून वेगवेगळी ठिकाणं त्यांना लागत आहेत किंवा त्या भेटत आहेत वेगवेगळी ठिकाणं, तर ही त्यांनी नेहमीच पाहिलेली आहेत. त्यामुळे ती पाहण्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे. आणि म्हणून स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज म्हणजे त्यांचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. ते लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहत नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे आता कुठलं ठिकाण आलेलं आहे, ते कसं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट. म्हणजे काय, तर त्यांनी परिधान केलेला जो शर्ट आणि पॅन्ट आहे हा कसा आहे, सॉगी आहे. सॉगी मीन्स ओलसर आहे, भिजलेला आहे. मे बी पावसाचे दिवस आहेत आणि पावसामुळे त्यांचे कपडे भिजलेले आहेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट, ब्लॅक रेनकोट त्यांनी परिधान केलेला आहे. आता त्यांच्या अपिअरन्सबद्दलचं हे वर्णन आहे. याच्या आधीचं वर्णन होतं हे त्यांच्या ट्रॅव्हलिंग आणि परिस्थितीचं होतं आजूबाजूच्या. आणि आता त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे की त्यांनी घातलेले कपडे हे ओलसर आहेत आणि ब्लॅक रेनकोट परिधान केलेला आहे. स्टेन्ड विथ मड अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स. पुढे काय सांगितलं आहे बघा की त्यांचा हा जो रेनकोट आहे, ह्या रेनकोटवरती चिखलाचे शिंतोडे उडलेले आहेत. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स म्हणजे त्यांची जी बॅग आहे ही पुस्तकांनी भरलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा इमॅजरी वापरली. आणि इथे पोएटला काय सजेस्ट करायचं आहे, तर मनुष्य जेव्हा एकाकी पडतो, एकटा स्वतःला तो महसूस करायला लागतो, त्यावेळेस तो काय करतो, पुस्तकांचा आधार घेतो. जास्तीत जास्त तो वाचन करतो, आपलं मन कुठंतरी रमवायचा तो प्रयत्न करत असतो एकटा पडल्यानंतर. आणि त्यामुळं त्यांनी पुस्तकांना जवळ केलेलं आहे आणि विविध पुस्तकं त्यांच्या बॅगमध्ये भरलेली आहेत. इज फॉलिंग अपार्ट म्हणजे काय म्हणायचं त्यांना की पुस्तकं इतकी भरलेली आहेत त्या बॅगमध्ये, असं वाटते की ती बॅग फाडून बाहेरच येतील की काय, इतकी पुस्तकं वेगवेगळी त्यांनी जवळ केलेली आहेत एकाकीपणाचं उत्तर म्हणून. हिज आईज डिम्ड बाय एज आणि त्यांचं जी दृष्टी आहे ही सुद्धा वयामुळे अंधुक होत चाललेली आहे. त्यांच्या आयुष्याची सुद्धा ही संध्याकाळ आहे असं सजेस्ट करायचं आहे पोएटला. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट आणि ही दमट अशी वातावरणातली मान्सून नाईट आहे. म्हणजे काय, तर पावसाळ्याचे दिवस आहेत, दमट वातावरण आहे सगळीकडे, संध्याकाळ झालेली आहे आणि ते होमवर्ड्स मीन्स ते आपल्या घराकडे चाललेले आहेत. नाऊ आय कॅन सी हिम
गेटिंग ऑफ द ट्रेन, आणि मी पाहू शकतो आता ते ट्रेनमधून उतरत आहेत प्लॅटफॉर्मवरती. लाईक ए वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. आता इथे काय म्हणायचं आहे बघा, वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम लॉंग सेंटेन्स याचा अर्थ काय आहे, तर जसं की एका सेंटेन्समध्ये एक छोटासा वर्ड असतो की ज्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, त्या सेंटेन्सचा ओव्हरऑल मिनिंग समजण्याचा प्रयत्न करत असतो. इन दिस मॅनर, ह्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये ते एक प्रवासी म्हणून कधी उतरले आणि ते कोण आहेत, काय आहेत, त्यांचं अस्तित्व काय आहे याचा कोणीही विचार करत नाही. म्हणजे अस्तित्वहीन तो मनुष्य असं त्यांना म्हणायचं आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आता ग्रे प्लॅटफॉर्म असा शब्द काय वापरला आहे याचा इथे काय अर्थ आहे बघा. इट सजेस्ट द ओल्ड एज, डलनेस अँड सॉर्डिडनेस ऑफ अ फादर्स लाईफ. आणि त्याच्या वडिलांच्या जीवनाचा हा जो आहे शेवटचा काळ आहे, ओल्ड एज आहे, आणि त्यांचं आयुष्य डल झालेलं आहे, निरस आयुष्य झालेलं आहे, याच्याबद्दल कवीला सांगायचं आहे. आणि ते भरभर एक प्लॅटफॉर्म जो आहे हा क्रॉस करून पुढे जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी म्हणून येत आहेत. क्रॉसेस द रेल्वे लाईन अँड एंटर्स द लेन. आणि वेगवेगळ्या ज्या रेल्वे लाईन्स आहेत ह्या क्रॉस करून ते त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या लेनकडे येत आहेत. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. आणि त्यांची जी चप्पल आहे ही मे बी अतिशय हलक्या दर्जाची आहे आणि त्याला मड, चिक्कल लागलेला आहे, स्टिक झालेला आहे, ती चिकट अशी झालेली आहे, त्याचा चटचट असा आवाज येत आहे त्यामुळे चालत असताना. बट ही हरीज ऑनवर्ड, तरीसुद्धा ते न थांबता पुढे पुढे जात आहेत, कारण त्यांना घरी जाण्याची घाई आहे, त्यांना घरी जायचं आहे, ओल्ड एज त्यांचं आहे, त्यांना घरी जाण्यासाठी ते उत्सुक आहेत, लवकर घरी जायचं आहे त्यांना. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी अँड इटिंग अ स्टेल चपाती रीडिंग अ बुक. आता बघा, आता घरी आलेले आहेत त्यानंतरचं वर्णन आहे. आणि पोएट काय म्हणतोय, मी त्यांना पाहतोय की ते कशा प्रकारचं अन्न खात आहेत, तर वीक टी म्हणजे काय, तर आपण काय करतो, चांगला चहा, फक्कड चांगला चहा असेल दुधातला केलेला तर त्याला आपण फक्कड चहा, स्ट्रॉंग टी असं म्हणतो. आणि वीक टी म्हणजे काय, मे बी पाण्यातील केलेला चहा असेल असा त्याचा अर्थ घेऊ. अँड इटिंग अ स्टेल चपाती म्हणजे काय, शिळी चपाती. म्हणजे त्यांना मिळणारं जे फूड आहे या ठिकाणी तर हे न्यूट्रिशियस नाही आहे. आणि या ठिकाणी जी पोएटिक डिव्हाइस कवीने वापरलेली आहे त्याला आपण सिनेक्डके म्हणतो. म्हणजे काय, तर स्टेल चपाती असं इथे लिहित असताना रायटरला नक्की, पोएटला नक्की काय सजेस्ट करायचं आहे की न्यूट्रिशियस नसणारं फूड, स्टेल फूड, चपाती म्हणजेच त्यांना फूड हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे संपूर्ण एखाद्या भागाचं वर्णन न करता, संपूर्ण एखाद्या गोष्टीचं वर्णन न करता एका पार्टचं वर्णन केलं असेल, ओनली द डिस्क्रिप्शन ऑफ द पार्ट इज देअर, इट इज कॉल्ड ॲज द सिनेक्डके. ही पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी यूज केलेली आहे. संपूर्ण शब्द न सांगता केवळ त्यांनी एक प्रतीक म्हणून ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. असा अर्थ घ्या की त्यांना न्यूट्रिशियस फूड ह्या घरामध्ये मिळत नाही आणि मग पुन्हा ते आयसोलेट झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा रीडिंगला जवळ केलेलं आहे आणि वाचनाला सुरुवात केलेली आहे. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. आता बघा, त्यानंतर ते टॉयलेटमध्ये जात आहेत. टू कंटेम्पलेट म्हणजे काय, थिंक डीपली. मे बी इथं पोएटला असं म्हणायचं आहे की टॉयलेटमध्ये जाऊन लोक विचार करतात डीपली. मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅनमेड वर्ल्ड. आणि एस्ट्रेंजमेंट म्हणजेच सुरुवातीला सांगितलं, एलिनेशन म्हणजेच काय, एकांतवास. ह्या मटेरियलिस्टिक जे जग आहे, मॅनमेड हे जे वर्ड आहे, जग आहे, ह्यामध्ये त्या व्यक्तीला आलेला जो काही एकांतपणा आहे तर त्या एकांतपणापासून सुटका करण्यासाठी म्हणून ती व्यक्ती जाऊन त्या ठिकाणी खूप डीपली थिंक करते, विचार करते. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. आणि खूप वेळ एका ठिकाणी थांबल्यानंतर, बसल्यानंतर अचानकपणे व्यक्ती उठते, त्यावेळेला ती ट्रेम्बल होते. म्हणजे काय, तर ती थोडीशी थरथरते. ॲट द सिंकच्या जवळ गेल्यानंतर ते थरथरायला लागतात अचानकपणे उठून बाहेर आल्यानंतर. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. पुन्हा ब्राऊन हँड्स ही इमॅजरी वापरली. याचा अर्थ काय आहे, ब्राऊन हँड्स म्हणजे काय म्हणायचं आहे पोएटला, तर वृद्धत्वामुळे त्यांचे जे हात आहेत हे आता ब्राऊन कलरचे व्हायला लागलेले आहेत, ब्राउनिश व्हायला लागलेले आहेत, काळपट पडत आहेत आणि त्या हातांवरती कोल्ड वॉटर पडत आहे. म्हणजे ते हात धुण्यासाठी सिंक जवळ आलेले आहेत.
द फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंक ऑन द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. आणि त्यांच्या रिस्टवरती, मनगटावरती जे काही हेअर आहेत, केस आहेत, त्याच्यावरती काही ड्रॉपलेट्स, छोटे छोटे थेंब पडलेले आहेत. हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. सलनचा अर्थ काय? बॅड टेम्पर्ड. आणि त्यांची जी काही वाईट प्रवृत्तीची मुलं आहेत ती आपल्या वडिलांशी विचार शेअर करण्यासाठी, जोक शेअर करण्यासाठी रिफ्यूज करतात. म्हणजे कोणतीही गोष्ट ते आपल्या वडिलांना बोलून दाखवत नाहीत. म्हणजे काय नक्की म्हणायचं आहे पोएटला? तर ही जी काही मुलं आहेत ही कदाचित आपल्या वडिलांवरती खूप ॲंग्री आहेत, चिडलेली आहेत. का? तर वडील जास्तीत जास्त चांगलं इन्कम, जास्तीत जास्त पैसे मिळवत नाही आहेत आणि त्यांना चांगलं बेटर लाईफ प्रोव्हाइड करत नाही आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे वडील मे बी आवडत नसावेत, किंवा वडील हे म्हातारे झालेले आहेत आणि जे काही मुलं आहेत, जी यंगस्टर आहेत, ती वडिलांच्या भावना समजून घेत नाही आहेत. ती सेल्फिश आहेत, स्वार्थी आहेत. ते आपल्या वडिलांचा विचार करत नाहीत. ते वडिलांच्याबद्दल समजून घेऊ शकत नाहीत वडिलांना, की वडील त्यांच्याजवळ असणाऱ्या कपॅसिटीचा जास्तीत जास्त वापर करून तुम्हाला त्या सुविधा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफशी सुद्धा रिलेट केली या प्रसंगी तर फार बरं होईल. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक येऊन येथे सांगतात की आम्ही इथे फीज भरतो, विद्यार्थ्यांना इथे पाठवतो, आणि मुलं मग गेम खेळत असतील, व्हिडिओ बघत असतील, चॅटिंग करत असतील, आपला वेळ वाया घालवत असतील, आणि पालक जर त्यांना सहज जरी बोलले की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, आम्ही किती कष्टातून तुम्हाला शिकवतोय, आम्हाला ह्या सुविधा आमच्या काळात मिळाल्या नाहीत, आम्ही तुम्हाला या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही अभ्यास करा, तर मुलांना या गोष्टीचा राग येतो. आणि ती मुलं आपल्या आईवडिलांना असं सुनवतात की हे तुमचं कर्तव्य आहे आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तुम्ही समजून घ्या की ते त्यांच्या जी परिस्थिती आहे किंवा ते जे काही काम करत आहेत ते जास्तीत जास्त बेस्ट लेवलला करून जास्तीत जास्त कमवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मे बी काही पालक जास्त कमवत असतील, काही पालक कमी कमवत असतील, पण कमी कमाई असणारे पालक तुमच्यासाठी पैसे खर्च करत आहेत आणि त्यांनी कष्ट करून फी भरायची आहे. आणि घरी आल्यानंतर असं चित्र बघायचं आहे, कष्ट करून ते घरी येतील, घरी आल्यानंतर त्यांना जर असं दिसलं की तुम्ही मोबाईलवरती गेम खेळत आहात किंवा तुम्ही चिटचॅटिंग करत आहात किंवा तुम्ही व्हिडिओ बघून आपला टाईमपास करत आहात, तर आईवडिलांना ही गोष्ट, कुठल्याच आईवडिलांना ही गोष्ट आवडणार नाहीत आणि ते तुम्हाला एकदा तरी बोलणार आहेत. आणि बोलल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट वाईट वाटायला नको, कारण तुम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी सुद्धा हे जे फादर आहेत हे त्यांच्या पद्धतीने जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ही गोष्ट त्यांच्या मुलांना ही गोष्ट समजत नाही आहेत. तर तुम्ही स्वतःमध्ये हा बदल घडवून आणा आणि आईवडिलांचा रिस्पेक्ट करायला शिका. त्यांच्या मनस्थितीला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. अँड दे डोंट वॉन्ट टू शेअर देअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ देअर फादर इन दिस पोएम. ही विल नाव गो टू स्लीप. आता वडील झोपी जाणार आहेत, झोपण्यासाठी गेलेले आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रेन. आता बघा, वडील झोपी गेलेले आहेत, झोपी जाण्यासाठी गेलेले आहेत आणि तेच ते म्युझिक ते ह्या ठिकाणी ऐकत आहेत. म्हणजे काय, तर त्यांच्या आयुष्यातल्या ज्या होप्स आहेत, ॲस्पिरंट्स आहेत, ह्या सर्व काय झालेल्या आहेत की संपत आलेल्या आहेत. देर इज नो एनी होप ऑर ॲस्पिरेशन इन हिज लाईफ. दॅट्स वाय ही इज थिंकिंग अबाउट हिज ॲन्सेस्टर्स. म्हणजे काय, पूर्वजांचा विचार करत आहेत. ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नंतर येणाऱ्या भविष्याचा ते विचार करत आहेत. म्हणजे त्यांच्याजवळ ही स्वतःजवळ काहीतरी फ्युचर प्लॅन्स आहेत. पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याही ते गोष्टी आठवत आहेत. त्या त्यांना फॅमिली मेंबरबरोबर शेअर कराव्याशा वाटत आहेत की पूर्वीचा काळ कसा होता आणि येणारा भविष्यकाळ कसा असेल, त्यांची त्याबद्दलची स्वप्न काय आहेत. परंतु मुलं त्यांना समजून घेत नाही आहेत, मुलं त्यांच्याशी बोलत नाही आहेत आणि म्हणून ते आपले विचार त्या मुलांच्या समोर व्यक्त करू शकत नाहीत आणि म्हणून ते स्वतःच या सर्व परिस्थितीबद्दल विचार करत आहेत एकटेच. ऑफ नोमॅड्स एंटरिंग द सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि कशाचा विचार करत आहेत ते? नोमॅड्स म्हणजे काय, तर जे काही आदिवासी होते हे आदिवासी एंट्रन्स इन टू सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. ज्याप्रमाणे आदिवासी हे एखाद्या छोट्याशा खिंडीतून प्रवेश करत विविध भूभागामध्ये आले आणि त्यांनी वस्त्या स्थापन केल्या, त्याप्रमाणे ते एक मॉडर्न नोमॅड्स आहेत की ज्या ठिकाणी
इतर जे काही घरातील मेंबर्स आहेत त्यांच्यापासून ते अलिप्त झालेले आहेत. ते एक प्रमाणे स्वतःला ते असं काही विचार करत आहेत स्वतःबद्दल की ते एक नोमेड्स आहेत, भटके आहेत आणि ते भटकलेले आहेत या सर्व परिवारामध्ये आणि त्यांचं असं त्या ठिकाणी कुणीही नाही, अशी आयसोलेशनची भावना त्यांच्या मनामध्ये शेवटी आहे. थँक्यू.